नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तर या ठिकाणी प्रश्न पहिला असा आहे की महाराष्ट्राचे लोकनृत्य कोणते आहेत? महाराष्ट्राचे लोकनृत्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 लावणी हे महाराष्ट्राचे लोकनृत्य आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा, बुद्धगया हे धार्मिक स्थळ कोणत्या राज्यात आहे? बुद्धगया हे धार्मिक स्थळ कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बिहार हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, भारतातील पहिले वायफाय गाव कोणते? भारतातील पहिले वायफाय गाव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 पाचगाव हे भारतातील पहिले वायफाय गाव आहे. प्रश्न क्रमांक चौथा, कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला? कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला? तर ऑप्शन क्रमांक 2 चीन या देशाने कागदाचा शोध लावला. प्रश्न क्रमांक 5वा, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल यांचे मूळ नाव काय होते? मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल यांचे मूळ नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 3 व्हिक्टोरिया टर्मिनल हे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल यांचे मूळ नाव होते. प्रश्न क्रमांक 6वा, कोणत्या वर्षी बॉम्बेचे नाव बदलून मुंबई ठेवण्यात आले? कोणत्या वर्षी बॉम्बेचे नाव बदलून मुंबई ठेवण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 1995 साली बॉम्बेचे नाव बदलून मुंबई ठेवण्यात आले. प्रश्न क्रमांक 7वा, महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 ठोसेघर धबधबा हे महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 8वा, हत्तीपाय रोग हा आजार कशामुळे होतो? हत्तीपाय रोग हा आजार खालीलपैकी कशामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 मच्छर चावल्यामुळे हत्तीपाय रोग होतो. प्रश्न क्रमांक 9वा, 1911 मध्ये राष्ट्रगीत प्रथम कोणत्या शहरात गायले गेले? 1911 मध्ये राष्ट्रगीत प्रथम कोणत्या शहरात गायले गेले? तर ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता शहरात प्रथम राष्ट्रगीत गायले गेले. प्रश्न क्रमांक 10वा, खालीलपैकी कोणता प्राणी राजमुद्रेवर नाही? खालीलपैकी कोणता प्राणी राजमुद्रेवर नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 हत्ती हा प्राणी राजमुद्रेवर नाही. प्रश्न क्रमांक 11वा, पंडित नेहरू यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे? पंडित नेहरू यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 शांतिवन हे पंडित नेहरू यांच्या समाधी स्थळाचे नाव आहे. प्रश्न क्रमांक 12वा, भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण? भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 प्रतिभाताई पाटील हे भारतातील पहिली महिला राष्ट्रपती आहे. प्रश्न क्रमांक 13वा, नौका स्पर्धा हा क्रीडा प्रकार भारतातील कोणत्या राज्यात विशेष लोकप्रिय आहे? नौका स्पर्धा हा क्रीडा प्रकार भारतातील कोणत्या राज्यात विशेष लोकप्रिय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 केरळ राज्यात नौका स्पर्धा क्रीडा प्रकार हा विशेष लोकप्रिय आहे. क्रमांक 14वा, इंडिया गेट कोणत्या शहरामध्ये आहे? इंडिया गेट कोणत्या शहरामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली या शहरामध्ये इंडिया गेट आहे. प्रश्न क्रमांक 15वा, शीख धर्माचे तीर्थ असलेले मंदिर कुठे आहे? शीख धर्माचे तीर्थ असलेले मंदिर कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमृतसर येथे शीख धर्माचे तीर्थ मंदिर आहे. प्रश्न क्रमांक 16वा, लोकसंख्या वाढीचा सर्वात जास्त वेग भारतात कोणत्या राज्यात आहे? लोकसंख्या वाढीचा सर्वात जास्त वेग भारतात कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बिहार राज्यात सर्वात जास्त लोकसंख्या वाढीचा राज्य आहे. प्रश्न क्रमांक 17वा, भारतातील कोणत्या शहरामधील
सर्वात जुनी मेट्रो आहे? भारतातील कोणत्या शहरामध्ये सर्वात जुनी मेट्रो आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कोलकाता या शहरामध्ये सर्वात जुनी मेट्रो आहे. प्रश्न क्रमांक 18 तामिळनाडू राज्याची राजधानी कोणती आहे? तामिळनाडू राज्याची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चेन्नई हे तामिळनाडू राज्याची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 19 इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्यात आहे? इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान या राज्यात इंदिरा गांधी कालवा आहे. प्रश्न क्रमांक 20 भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला? भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 तारापूर येथे पहिला अणुविद्युत प्रकल्प सुरू करण्यात आला. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागू नाही? खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही. प्रश्न क्रमांक 22 भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते? भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम हे भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 23 तेलुगू ही भाषा प्रामुख्याने कोणत्या राज्याची भाषा आहे? तेलुगू ही भाषा प्रामुख्याने कोणत्या राज्याची भाषा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेशची तेलुगू भाषा ही प्रामुख्याने आहे. प्रश्न क्रमांक 24 भारतात प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? भारतात प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 2 मोसमी वारे या वाऱ्यापासून पाऊस पडतो. प्रश्न क्रमांक 25 भारतात अणुऊर्जा प्रकल्पाकरिता अणुइंधन कुठे उत्पादित करण्यात येते? भारतात अणुऊर्जा प्रकल्पाकरिता अणुइंधन कुठे उत्पादित करण्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 2 हैदराबाद येथे अणुऊर्जा प्रकल्पाकरिता अणुइंधन उत्पादित करण्यात येते. प्रश्न क्रमांक 26 भारताचे पॅरिस म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? भारताचे पॅरिस म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हे भारताचे पॅरिस शहर म्हणून ओळखले जाते. क्रमांक 27 IPL 2022 मध्ये किती संघ आहेत? IPL 2022 मध्ये किती संघ आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 10 हे IPL 2022 मध्ये संघ आहेत. प्रश्न क्रमांक 28 लोकसभेची अधिकतम सदस्य संख्या किती असू शकते? लोकसभेची अधिकतम सदस्य संख्या किती असू शकते? तर ऑप्शन क्रमांक 3 552 हे लोकसभेची अधिकतम सदस्य संख्या असू शकते. प्रश्न क्रमांक 29 भारतामध्ये IPL ची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? भारतामध्ये IPL ची सुरुवात कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 2008 या साली IPL ची सुरुवात झाली. प्रश्न क्रमांक 30 भारताचे हॉकीचे जादूगार म्हणून कोणाला ओळखले जाते? भारताचे हॉकी जादूगार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 मेजर ध्यानचंद हे भारताचे हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 31 ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा कोणत्या देशामध्ये सुरू झाली? ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा कोणत्या देशामध्ये सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 ग्रीस या देशामध्ये ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा सुरू झाली. प्रश्न क्रमांक 32 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 अशोक कुमार माथुर हे 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणता दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणता दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1
14 जून हा दिवस जागतिक रक्तदान म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 34. महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस माहिती अधिकारी दिन म्हणून साजरा करण्यात येतो? महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस माहिती अधिकारी दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 3, 28 सप्टेंबर हा महाराष्ट्र शासनातर्फे माहिती अधिकारी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 35. खालीलपैकी कोणत्या तारखेस महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन साजरा करण्यात येतो? खालीलपैकी कोणत्या तारखेस महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3, 25 नोव्हेंबर हा महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 36. भारतामधील नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी कोणती संस्था काम करते? भारतामधील नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी कोणती संस्था काम करते? तर ऑप्शन क्रमांक 1, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ हे भारतामधील नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी काम करते. प्रश्न क्रमांक 37. महाराष्ट्रातील आदिवासीचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्यास ओळखले जाते? महाराष्ट्रातील आदिवासीचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्यास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2, नंदुरबार हा महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 38. अंडी घालणारे सस्तन प्राणी हे कोणत्या प्राणी वर्गामध्ये मोडतात? अंडी घालणारे सस्तन प्राणी हे कोणत्या वर्गामध्ये मोडतात? तर ऑप्शन क्रमांक 2, प्रोटोथेरिया हे अंडी घालणारे सस्तन प्राणी या वर्गामध्ये मोडतात. प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी कोणता देश जागतिक पर्यावरण दिन 2022 चे आयोजन करीत आहे? खालीलपैकी कोणता देश जागतिक पर्यावरण 2022 चे आयोजन करीत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, स्वीडन हा देश जागतिक पर्यावरण 2022 चे आयोजन करीत आहे. हाड वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? हाड वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? तर ऑप्शन क्रमांक 3, ड हे हाड वाढीसाठी जीवनसत्व आवश्यक असते.